नमस्कार मित्रांनो, जीके मराठी 360 आणि मराठी जीकेच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत 2026 मधील अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी आणि जनरल नॉलेजवर आधारित प्रश्न. हे प्रश्न तुम्हाला स्पर्धा परीक्षांमध्ये नक्कीच उपयोगी पडतील. चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजची प्रश्नमंजुषा. प्रश्न 1. 2026 मध्ये होणारी 48वी एशियन शिखर परिषद कोणत्या देशात आयोजित केली जाणार आहे? आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय डी, फिलिपाईन्स. लक्षात ठेवा, 48वी परिषद 2026 मध्ये फिलिपाईन्समध्ये तर 47वी परिषद 2025 मध्ये मलेशियामध्ये होणार आहे. पुढचा प्रश्न. प्रश्न 2. हेनले पासपोर्ट इंडेक्स 2026 मध्ये भारताला कितवे स्थान मिळाले आहे? बरोबर उत्तर आहे पर्याय ए, 80वे. या इंडेक्सनुसार भारतीय पासपोर्ट धारक आता 55 देशांमध्ये व्हिसा मुक्त प्रवास करू शकतात. तिसरा प्रश्न. प्रश्न 3. भारताने मत्स्य उत्पादनामध्ये म्हणजेच फिशरीज प्रोडक्शनमध्ये जगात कितवा क्रमांक पटकावला आहे? उत्तर आहे पर्याय बी, दुसरा. जागतिक मत्स्य उत्पादनामध्ये भारताचा वाटा 8% असून भारत आता जगातील दुसरा सर्वात मोठा उत्पादक देश बनला आहे. चौथा महत्त्वाचा प्रश्न. प्रश्न 4. भारतीय लष्कराने आधुनिक ड्रोन युद्धासाठी कोणत्या नावाने नवीन दलाची स्थापना केली आहे? याचं अचूक उत्तर आहे पर्याय सी, भैरव फोर्स. यामध्ये हाय स्पीड टेक्नॉलॉजी आणि पाळत ठेवणाऱ्या ड्रोन्सचा समावेश करण्यात आला आहे. पाचवा प्रश्न. प्रश्न 5. 18व्या क्रमांकाची ब्रिक्स म्हणजेच BRICS शिखर परिषद 2026 मध्ये कोठे आयोजित केली जाणार आहे? उत्तर आहे पर्याय डी, भारत. ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की 18वी ब्रिक्स परिषद 2026 मध्ये भारतामध्ये होणार आहे. सहावा प्रश्न. प्रश्न 6. केरळ राज्याचे नाव बदलून काय करण्याची घोषणा अलीकडेच करण्यात आली आहे? उत्तर आहे पर्याय बी, केरळम. सातवा प्रश्न. 2026 मध्ये इजिप्तच्या प्रतिनिधी सभागृहाचे अध्यक्षपद भूषवणारी पहिली महिला कोण बनली आहे? बरोबर उत्तर आहे पर्याय सी, अबला एल हवारी. त्या इजिप्तच्या प्रतिनिधी सभागृहाच्या पहिल्या महिला अध्यक्षा बनल्या आहेत. आठवा प्रश्न. प्रश्न 8. भारतातील पहिले स्वदेशी MRI स्कॅनर कोठे विकसित करण्यात आले आहे? उत्तर आहे पर्याय बी, बँगलोर. हे स्कॅनर वक्सल ग्राइंड्स या कंपनीद्वारे विकसित करण्यात आले आहे. नववा प्रश्न. प्रश्न 9. मकरविलाक्कू हा उत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? उत्तर आहे पर्याय डी, केरळ. हा सबरीमाला मंदिरात साजरा केला जाणारा अतिशय पवित्र उत्सव आहे. आणि 10वा आणि शेवटचा प्रश्न. प्रश्न 10. बालविवाह मुक्त भारत मोहिमेअंतर्गत भारताने कोणत्या वर्षापर्यंत बालविवाह संपवण्याचे ध्येय ठेवले आहे? आणि याचं उत्तर आहे पर्याय सी, 2030. आणि आता वेळ आहे आजच्या बोनस प्रश्नाची. याचे उत्तर तुम्हाला खाली कॉमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे. प्रश्न आहे, तामिळनाडूमध्ये मकर संक्रांती कोणत्या नावाने साजरी केली जाते? पटकन तुमचे उत्तर कॉमेंट करा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. अशाच दररोजच्या नवीन जीके अपडेट्ससाठी जीके मराठी 360 ला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर मराठी जीके पेजला फॉलो करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.